आदरणीय सुषमाताई अंधारे। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आवाज द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना। सन्माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ही शिवसेना ज्यांनी अक्षरशः आपल्या रक्ताने सिंचन करून वाढवली जोपासली, ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आणि या शिवसेनेचं पुढे वटवृक्ष करण्यासाठी जे अहोरात्र कष्ट घेत आहेत ते सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब, या मंचावर उपस्थित असलेल्या, आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही अगदी आता आज काळी 5 मध्ये बोललाय, आता मला शक्य होईल की नाही माहिती नाही ते काळी 6 मध्ये जाणं, मी आपला काळी 4 काळी 3चा स्वर लावायचा प्रयत्न करेन। अत्यंत तडफदार बोललेल्या आमच्या ज्येष्ठ भगिनी, त्या अनुभवाने वयाने ज्ञानाने ज्येष्ठ आहेत, ज्योतिताई ठाकरे, या मंचावर उपस्थित असलेले संपर्क प्रमुख आणि ज्यांनी एका वेगळ्या बाजात इथल्या स्थानिक राजकारणाची तोंडवळख करून दिली ते बबनदादा पाटील, या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा प्रमुख आणि मान्यवर मंडळी, ज्यामध्ये ज्यांनी आपलं म्हणणं मांडलं असे सर्व सन्माननीय जिल्हा प्रमुख, आणि तद्वतच ट्रस्टी असा उल्लेख केला त्यांनी की तुम्ही ट्रस्टी, दुसरं काही झालं असतात पण तुम्ही ट्रस्टी झालात JNPTचे। अनेक मान्यवर या मंचावर उपस्थित आहेत। या मंचावर उपस्थित असणाऱ्या रायगडच्या दोनही जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, अनेक शाखांचे शाखा प्रमुख, ज्या ग्रामपंचायतींचा विजय झाला त्या 18ही ग्रामपंचायतींचे सर्व मान्यवर सदस्य, या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित असलेले माझे बंधू तालुका प्रमुख प्रकाश भाऊ, माझा लहान भाऊ आणि गणराज्य संघ पुणे संघटक ऋषिकेश चव्हाण, डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी, ज्यांनी या अत्यंत देखण्या सोहळ्याचे आयोजन केले, ते आपल्या सर्वांचे या उरणच नव्हे तर रायगडचे लाडके नेते श्रीयुत मनोहर शेठ भोईरजी, ज्यांचा आमदार हा उल्लेख सार्थ आहे, आणि आपण सर्व ज्यांच्या जीवावर ही शिवसेना अत्यंत डौलाने आणि ताठबाणेने उभी आहे, असे सर्व शिवसेनेवर प्रेम करणारे लढवय्ये शिवसैनिक। मगाचपासून अनेक भाषणं ऐकली आहेत, अनेकांनी आपापली वेगवेगळी मतं मांडली, आणि ती मतं मांडताना मला ज्या काही गोष्टी जाणवल्या त्यात मला एक किस्सा आठवला जो मी पाचोऱ्याच्या सभेमध्ये सांगितला होता, आणि मला असं वाटलं की मी पुन्हा एकदा तो तुमच्याशी शेअर केला पाहिजे। अर्थात ही गोष्ट मी माझ्या लेकीसाठी, माझी लहान लेक आहे, तिला रात्री झोपवताना मी अनेक गोष्टी सांगत राहते, काही अंगाई सांगत राहते, तर तिच्यासाठी म्हणून मी काही गोष्टी जेव्हा सांगते त्यातली ही एक गोष्ट आहे जी मला फार आवडते, आणि ती मला वाटतंय तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर ती इथे फारच चपकल बसते। इथेच नाही तर ती शिवसेनेच्या बाबतीतही फार चपकल बसते, म्हणून ती गोष्ट सांगते। गोष्ट अशी की एक बकरी होती,
बकरी रोज आपल्या पिलांच्यासाठी चारा आणायला जायची, गवत आणायला जायची. बकरी जंगलामध्ये फिरायची. एके दिवशी गवताच्या शोधामध्ये फिरता 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 बकरी एका गुहेपर्यंत पोहोचली. बकरीला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. बकरीला समजेना की रडतय कोण. बकरीने इकडे तिकडे बघितलं आणि आवाजाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. जसजशी बकरी आवाजाच्या दिशेने पोहोचत होती तसतसा आवाज अधिक ठळक येत होता. बकरीच्या हे लक्षात आलं की आवाज कुठल्या तरी प्राण्याचा आहे, आवाज गुहेतून येतोय. बकरीने धाडस एकवटलं. गुहा अर्थातच वाघाची होती. बकरीने गुहेमध्ये डोकावलं, बघितलं वाघाचे 2 बछडे रडत आहेत. बकरीला ते छोटे बछडे बघून दया आली, पाना फुटला. बकरी पुढे झाली. बकरी म्हणाली, का रडताय रे बाळांनो? बछड्यांनी सांगितलं की आमचे आई बाबा दोघेही बाहेर गेलेत अन्नाच्या शोधामध्ये. आम्हाला प्रचंड भूक लागली आहे, भुकेने व्याकुळ झालोय आम्ही आणि म्हणून आम्ही रडतोय. ऐकल्याबरोबर बकरीच्या पोटात कालवा कालव झाली. बकरी पुढे झाली आणि म्हणाली की तुमचे आई बाबा तर मी परत म्हणजे आता ते कुठे गेलेत मला कल्पना नाहीये, पण तुम्हाला भूक लागलेली आहे, काळजी करू नका. बकरी पुढे झाली आणि बकरीला पाना फुटला. बकरीने बछड्यांना दूध पाजायला सुरुवात केली. बछड्यांची भूक शांत झाली, बछडे तृप्त झाले. बकरी सुद्धा समाधानी झाली आणि समाधानाने ती परत आल्या पावली निघून गेली. आता बकरी पुन्हा दुसऱ्या दिवशी आली. पुन्हा ती गुहेजवळ पोचली. पुन्हा बछडे तिथे होते. बकरीला पुन्हा पाना फुटला. हे 8-10 दिवस असंच सत्र चालू होतं. 8-10 दिवस अशाच पद्धतीने हे सगळं चालू होतं. आणि आता तर बछड्यांना एक छंदच लागला की बकरी कधी येते याचा वाट बघण्याचा. एके दिवशी बकरी असाच तो पान्हा पाजत होती आणि तितक्यात त्या बछड्यांचे आई बाबा अर्थात वाघ आणि वाघीण तिथे पोहोचले. कुणीतरी आपल्या गुहेत आलंय म्हटल्यावर त्यांना फार म्हणजे राग आलेला होता. आश्चर्य वाटत होतं की कुणाची हिंमत झाली, कोण आला आपल्या इकडे. आणि ते पुढे झाले, कोण आले आमच्या गुहेमध्ये. बकरी दिसली. आता तर तुला मी एका पंजामध्येच खलास करून टाकेन. वाघाने पंजा उगारला. इतक्या 2 बछडे पुढे आले आणि 2 बछड्यांनी अगदी विनवणी करत सांगितलं, बाबा बाबा रागावू नका, हिला मारू नका. अहो तुम्ही नव्हतात ना तर हीच आमची काळजी घेत होती. गेली 8 दिवस ही आमची काळजी घेते आणि ही आई नव्हती ना तर ही अगदी मावशी सारखी. बाबा अजिबात असं तुम्ही रागावू नका. वाघाचा राग शांत झाला. क्षणार्धात रागाची जागा प्रेमाने घेतली. अगदी वात्सल्य डोळ्यात झळकायला लागलं आणि वाघाने आणि वाघिणीने कृतज्ञता व्यक्त केली. मदतीबद्दल प्रचंड प्रचंड आभार मानले. पुढे बकरीच्या कुटुंबाचा आणि वाघाच्या कुटुंबाचा एक घरोबा तयार झाला. दोघांचे कौटुंबिक संबंध विकसित व्हायला लागले. काही काळाने तर बकरीची जी पिलं होती ती वाघाच्या पाठीवर बसून जंगलाची सैरही करायला लागली. ती जंगलाची सैर एके दिवशी वरून उडणाऱ्या गरुडाने बघितली. गरुडाला आश्चर्य वाटलं. गरुड खाली उतरला. बकरीला म्हणाला, अगं बकरी मी हे काय बघतोय, मी काय बघतोय बकरी की तुझी पिलं चक्क वाघाच्या पाठीवर. बकरी म्हणाली, कर भला सो हो भला, कर भला सो हो भला. अरे बाबा ते असं असं झालं होतं, त्यांना भूक लागायची, ते कुठेतरी शिकारीला जायचे, मी असं असं केलं, माझं म्हणजे काही फार मोठं काम नव्हतं, पण वाघाला आणि वाघिणीला कोण कृतज्ञता वाटली, त्यांनी आभार मानले आणि तेव्हापासून हा आमचा कौटुंबिक स्नेह आहे. तू सुद्धा हे लक्षात ठेव बरं का. चांगलं कर्म करत राहा, कर भला सो हो भला. चांगलं कर्म केलं की चांगलं फळ मिळतं. गरुडाने खुणगाट आपल्या पदराशी बांधली. काही काळ निघून गेला. अचानक एकदा जंगलात प्रचंड पाऊस पडायला लागला. खूप 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 पाऊस पडला जंगलामध्ये. सगळीकडे पाणी पाणी पाणीच झालं. पूर अवस्था झाली. बघेल तिकडे जंगलामध्ये दलदल होती, पाणी होतं. गरुड बघत होता. गरुड एका झाडाच्या फांदीवर असा थबकलेला होता. गरुडाचं लक्ष जमिनीकडे गेलं. जमिनीत काही बिळं होती आणि बिळात पाणी चाललं होतं. बिळातनं उंदरं ची 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 करत बाहेर येत होती. जशी उंदरं बाहेर यायला लागली गरुडाला दया आली. गरुडाला आठवलं बकरीचं म्हणणं, कर भला सो हो भला. गरुडाला वाटलं आपण मदत केली पाहिजे आता यांची. गरुड खाली उतरला.
आणि चोचीमध्ये एका एका उंदराच्या पिलाला उचलायला लागला. एका एका पिलाला उचललं आणि एका खोप्यामध्ये नेऊन ठेवायला लागला. बघता बघता त्याने सगळी उंदराची पिलं उचलली आणि खोप्यात नेऊन ठेवली आणि तोही स्वतः तिकडे जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की पिलांना खूपच थंडी वाजते, पिलं थंडीनं कुडकुडत आहेत. गरुडाला वाटलं कर भला असो हो भला, चांगलं केलं पाहिजे आपण कर्म. गरुडाने आपले दोन्ही पंख पसरले आणि उंदराच्या पिलांना पंखाखाली घेतलं. गरुडाला कोण आनंद कोण समाधान झालेलं. गरुड एकदम म्हणजे असं भारी फील करत होता की आपण काहीतरी चांगलं कर्म आज केलेलं आहे. सकाळ झाली, पाऊस थांबलेला होता, आकाश निरभ्र आणि स्वच्छ झालेलं होतं. आता गरुडाला वाटलं की आपलं काम संपलेलं आहे, आता उठूया आणि एका एका पिलाला उचलून आपण खाली जमिनीवर सोडूया, बाकी काही गरज नाही आणि आपण जाऊया आकाशात भरारी मारूया. गरुडाने भरारी घेण्याचा प्रयत्न केला. जसाही गरुडाने भरारी घेण्याचा प्रयत्न केला, गरुडाचे पंखच झाले ना. गरुडाला आश्चर्य वाटलं. गरुडाने असं 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 बघितलं, धडपड 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 केली, पंखच झाले ना. बघितलं तर रात्रभर उंदरांनी गरुडाचे पंख कुरतडून काढले होते. गरुडाला फार वाईट वाटलं. गरुडाला खूप अस्वस्थ झाला गरुड की अरेच्छा, मी तर इतकं चांगलं काम करायला गेलो होतो. बकरीने सांगितलं होतं की चांगलं कर्म कर, कर भला सो हो भला. मी चांगले कर्म करायला गेलो होतो, मी चांगलं कर्म केलं आणि माझे पंख का बरं असे कुरतडले गेले असतील. गरुड खरडत 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 त्या बकरीपर्यंत पोहोचला आणि म्हणाला, बकरी तू खोटं बोलतेस. बकरी तू म्हणालीस की कर भला सो हो भला, मी तुझं म्हणणं ऐकलं आणि तुझ्या म्हणण्यानुसार मी कर भला सो हो भला हा मंत्र मनात जपला आणि मी या उंदरांची मदत केली. बघ बकरी, मला मोबदला काय मिळाला. बकरी, अगं माझे तर पंखच कुरतडले गेले. बकरी हसली आणि म्हणाली, अरे मदत केल्यावर मदत मिळते हे बरोबर आहे रे, मदत केल्यावर मदत मिळते हे अगदी बरोबर आहे, पण मदत कुणाची करायची याचा सुद्धा नियम आहे. अरे गरुडा, मी वाघाची मदत केली, वाघ वाघासारखा वागला, त्याचं वाघाचं काळीज होतं. तू उंदराची मदत करायला गेलास, उंदीर उंदरासारखाच वागला. शिवसेनेच्या वाघासोबत भाजपाने इथे मैत्री केली. 1-2 आमदारांची आणि खासदारांची संख्या असताना महाराष्ट्रात इथे गोड गोड बोलत राहिले आणि सांगितलं की राज्यात आम्ही छोटा भाऊ तुम्ही मोठा भाऊ, केंद्रात आम्ही मोठा भाऊ तुम्ही छोटा भाऊ. भूलथापांना आपण जरा बळी पडलो आणि त्यांनी घात काढला. आणि तीच गोष्ट इथेही झाली. मी त्यांना हळूच म्हटलं, असं कसं काय. इतक्या वेळा जर मनोहर शेटने काम केलेलं असेल तर नगराध्यक्ष बालदी कसं काय. ते म्हणाले, जाऊ द्या ताई, याच्यावर नका आता बोलायला, खूप झालं आता. ते म्हणले, लय दोस्त होता. असं कसं बरं दोस्ताना घरात कोणी नसताना, काय त्याला काय अर्थ आहे का बरं. आम्ही इतकी दोस्ती निभवायची सला आणि त्यांनी मात्र उंदरासारखे पंखच कुरतडत राहायचं. आपल्याला आता कळलं पाहिजे, उंदरांपासून सावध असलं पाहिजे. आणि उंदरांचा उपद्रव जास्त झाला तर आमच्याकडे खटका लावतात उंदराला. मग तुमच्याकडे काय लावतात बघा, खटका लावतात का जाळं टाकतात ते. आमच्याकडे खटका लावायची, आता खटका लावायची वेळ आलेली आहे. दादा हो, ज्या पद्धतीने एकूण महाराष्ट्राचं राजकारण, मी असं म्हणणार नाही की खालच्या पातळीला चाललंय, लोअर लेवलला नाही, जे लेवललेस राजकारण आम्हाला बघायला मिळते की पातळीच नाहीये त्या राजकारणाला. अत्यंत गलिच्छ भाषा, गलिच्छ पद्धतीची मांडणी, रोज महापुरुषांचा अवमान, रोज नवे जावई शोध, रोज कुणीतरी काहीतरी कमेंट्स पास करायच्या आणि एक चर्चेची राळ उडवून द्यायची. मग आपण तेच बघत बसायचं, माध्यम आपल्याला तेच दाखवणार. मग हा नेता असा बोलला, तो नेता तसा बोलला आणि बातम्या त्यावरच पुन्हा पुन्हा. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, अमक्याने अमक्या महापुरुषाबद्दल असे वक्तव्य केले, जीभ घसरली. अरे जिवा आहेत कुठं त्यांना, जिवा घसरतायत कुठं, लोटांगणच की. तर म्हणजे फिश टँक मध्ये एखादा मासा असतो की नाही, त्या माशाला दुसरं काहीच काम नसतं,
तो फक्त ग्लास स्वच्छ करतो, सतत चाटत राहतो आणि सतत ग्लास स्वच्छ करतो. आपल्याकडे बी असे काही येतं, ते सतत त्यांचं तेवढाच उद्योग चाललेलं आहे, दुसरं काहीच नाही. दादा हो, अशा सगळ्या काळामध्ये जेव्हा सगळीकडून एक अनिश्चिततेचं वातावरण आहे, प्रचंड संकटांची मालिका चालू आहे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण वारंवार आपली तथ्य मांडत आहोत, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण अत्यंत सरस आणि सबळ अशी कारणं आणि पुरावे सादर करत आहोत, तरी सुद्धा आपल्या सहनशक्तीचा मात्र अंत बघितला जातोय. आपण सातत्याने लढत आहोत आणि आपण लढत राहणार आहोत. पण चित्र काय निर्माण केलं जातं बघा, आक्षेप कसे घेतले जातात. त्यांनी काही सुपाऱ्या दिलेले लोक आहेत, भाजपने काही सुपाऱ्या दिलेले लोक आहेत. आता ह्या ज्या सुपाऱ्या आहेत, या सुपाऱ्या काही ठरवून दिलेल्या सुपाऱ्या आहेत, काही कॉन्ट्रॅक्ट आहेत, काही सब कॉन्ट्रॅक्ट आहेत, काही मोठे गुत्तेदार, काही छोटे गुत्तेदार. आणि गुत्त कशाचं आहे? गुत्त एकाच कामाचं आहे, उठायचं आणि उद्धव साहेबांवरती टीका करायची, मातोश्रीवर टीका करायची, शिवसेनेवर टीका करायची. अच्छा किया तो हमने किया और बुरा किया तो वो उद्धव साहेबने किया, अशा पद्धतीचं ते नाटक चालू आहे. परंतु आता जरा आपण ह्यांनी काय काय म्हटलं आणि हे लोक असे वागले का, यांनी असं काय भलं केलं, याचा जरा परामर्श घेऊया. जर हा महाप्रबोधन मेळावा असेल तर थोडंसं जनतेचं प्रबोधन झालं पाहिजे की हे लोक खरं बोलत आहेत का, ह्या लोकांच्या म्हणण्याला काही आधार आहे का, काही तथ्य आहे का त्यांच्या बोलण्यामध्ये, हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, आमचे बंधू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, एकनाथ भाऊंनी एक नव्हे अनेक गोष्टी सांगितल्या. ते रोज नवं काहीतरी सांगत राहतात. कधी सांगतात आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बंड केलं, जसं ताई म्हणाल्या त्या बंडाची 31 देशांनी दखल घेतली. मग ते असंही म्हणाले की वंदनीय बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आपण जरा एका एका गोष्टीचं पोस्टमार्टम करूया. आमच्या गावाकडच्या भाषेत त्याला इज्जतीचा पंचनामा म्हणतात. जरा पंचनामा करूया. आता हे खरंच वंदनीय बाळासाहेबांचे हे शिवसैनिक असतील का बरं? मला जेवढे कळलेले आहेत, मला जेवढे वंदनीय बाळासाहेब कळलेत, मग काही जण म्हणतात जुमा जुमा 8 दिन नहीं हुआ और ये हमको बोल रही क्या. तुम्हाला किती कळलं? 6 महिन्यात तुम्हाला किती कळलं? अरे 6 महिन्यात मला जेवढं कळलंय तेवढं तुम्हाला 30 वर्षात कळलं नाही. कारण 30 वर्ष तुमची लुबाडण्यातच गेली, समजून घेण्यात काहीच गेलं नाही. तुम्ही संस्कार शिकायला चाला नव्हतात, तुम्ही लुबाडण्यासाठी चाला होतात आणि तुम्ही लुबाडत राहिलात. बरं, मग हे म्हणाले की आम्ही खरे शिवसैनिक. आता बघा, शिवसैनिक पळून जाईल का? मला जेवढं कळतं शिवसैनिक लढतो, निधड्या छातीने लढतो, ठामपणाने लढतो. मगाशी बबन दादा सांगत होते की ताई डोकं फुटलं, माघार नाही घेतली, घाबरलो नाही, पळून नाही गेलो, मैदान सोडलं नाही. शिवसैनिक ठामपणे लढतो, थांबतो, जीवावर बेतलं तरी अगदी तो त्या प्रसंगाला सामोरा जातो. आता यांचं दुसरं म्हणणं की आमच्याकडे एवढं संख्याबळ आहे, जे आमचे ते काय केसरकर भाऊ, आमच्या गावाकडच्या भाषेत त्यांच्यासाठी एक चांगली म्हण आहे, गोड बोल्यान साखर झेल्या. माणूस भलता गोड बोल्या आहे. आता आमचा हा गोड बोल्या भाऊ काय म्हणतोय की त्यांनी विचार केला पाहिजे की अचानक एवढे सगळे लोक कसे जातात बरं, 40-40 लोक जातात, तर त्यांनी विचार केला पाहिजे, एवढे सगळे संख्याबळ. आता जरा आपण उलट करून बघूया, पंचनामा करूया. अरे दादा, तुमच्याकडे जर 40 आमदार होते, 10-15 खासदार होते, म्हणजे संख्या तुमच्याकडे जास्त होती. तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही किंचित होतो, आम्ही शिल्लक होतो. चला बाबा, आम्ही किंचित होतो, आम्ही शिल्लकच होतो, आम्ही छोटेच होतो. तुमच्याकडे फार मोठं संख्याबळ होतं. मग एवढं मोठं संख्याबळ असताना सुद्धा आणि तुमचे लोक रात्रंदिवस म्हणतात की उद्धव ठाकरे आता एकटे पडलेले आहेत. मग एकटा माणूस इकडे होता आणि सगळी संख्या इकडे होती, तरी सुद्धा त्या एकट्या माणसाला घाबरून एवढी सगळी संख्या रात्रीच्या अंधारात पळून का गेली? सोचणे वाली बात आहे ना.
एक वाघ आणि सगळी उंदरं अशी भरा 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 पळायला लागली सगळी. आणि का पळत होती तर याची कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. कुणाची ईडी, कुणाची सीबीआय, कुणाचं काय लपडं, कुणाचं काय, तर त्याच्यावर न बोललेलं बरं. लय काही कुटाने निघतील त्याच्यामध्ये. आता हे सगळेच्या सगळे तिकडे गेले. बाळासाहेबांचा शिवसैनिक असा पळपुटा असू शकत नाही. जर यांच्यात खरं दम असता आणि हिंमत असती तरी हे सगळे इथे थांबले असते आणि दिवसा उजेडी एखादी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं असतं. पण असं केलं नाही यांनी. हे रात्रीच्या अंधारात पळून गेले आणि मग तिकडून लपत छपत कलाकार देवेंद्रजींनी यांना बरंच काही पुरवलं. असं काही झालं का? आपल्याला काय माहित नाही बाबा. आपण गरीब माणसं, खोक्या बिक्याचं आपल्याला काय कळायले. आपण छोट्याशा पर्समध्ये जे 10-20 रुपये बसतील तेवढं, एवढं काय माहित नाही आपल्याला. आता हे सगळे तिकडे गेले. तिकडनं देवेंद्रजीने यांची सगळी सोय केली. मग ते म्हणतात की आम्ही आमच्याच खर्चाने गेलो. हा, कुणी नव्हतं आमच्या सोबत, आमच्याच खर्चाने. आता आपण दुसरा पंचनामा करू. आता जर हे यांच्या खर्चाने गेले असतील आणि खर्चायला यांच्याकडे एवढे पैसे असतील, उदाहरणार्थ आमचे शहाजी बापू पाटील एवढे पैसे असतील खर्चायला, तर ह्या माणसानं आपल्या बायकोला 200चं लुगडं का घेऊन दिलं नसेल बरं? आणि एवढ्या अप्रूपीनं का सांगत होता गडी? काय झाडी, काय डोंगर, कधी नाही मिळाल्यासारखं, कधी नाही बघितल्यासारखं. याचा अर्थ तुमच्याकडे नव्हतं तेवढं खर्चायला. देवेंद्रजींनी ते केलं. ते कुणामार्फत केलं, ते किती असरदार झालं याच्यावरती पुन्हा अजून बोलूया. आणि असरदार कुणी केलं त्याच्यावरही पुन्हा कधीतरी जाऊया. पण जरा पुन्हा येऊया. आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक. मला जेवढं कळतं तेवढा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक हा महिलांचा मान सन्मान राखणारा असेल, कारण तो जिजाऊंना मानणारा आणि शिवछत्रपतींना मानणारा असेल. पण ही अब्दुल सत्तारांसारखी माणसं, गुलाब पाटलांसारखी माणसं रोज बायकांच्या बद्दल अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ भाषांबद्दल बोलतात, अत्यंत घाणेरडे शब्द वापरतात. हे कसे शिवसैनिक असतील? ज्यांना महिलांचा सन्मान करता येत नाही, लेकीबाळींचा सन्मान करता येत नाही, हे शिवसैनिक कसे काय म्हणवले गेले? हे कुठून शिवसैनिक झाले? मग ते म्हणाले आम्ही महाराष्ट्रासाठी गेलो, आम्ही महाराष्ट्र वाचवायला गेलो. कसा वाचवला बरं यांनी महाराष्ट्र? उद्योग गुजरातला, गाव कर्नाटकला, मंत्री गुवाहाटीला. आपण काय राहुल शेवाळेच्या किल्पा बघायच्या का? आय लव्ह यू राशी, राशी आय लव्ह यू, आय लव्ह यू. असंच आहे ना ते काहीतरी. आपलं उगा चलायला लागलंय म्हणून काहीतरी. कसला महाराष्ट्राचा मान सन्मान राखला? आम्ही महाराष्ट्राच्या मान सन्मानासाठी गेलो असं म्हणणारे आणि महाशक्तीच्या कृपेनं मुख्यमंत्री झालो असं म्हणणारे एकनाथ शिंदे जेव्हा या महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकदा नव्हे तर वारंवार गरळ ओकली, कोश्यारींनी अगदी विषारी वक्तव्य केली, एकदा तरी एकनाथ भाऊंनी बोलायचं होतं. एकदा तरी चुकून तरी बोलावं त्याच्यावरती. अरे काही नाही तर किमान निंदाजनक ठराव तरी मांडावा. म्हणजे एकतर तुमचं महाशक्तीचा जर एवढा दोस्ताना आहे तर त्या महाशक्तीला पत्र लिहावं की बाबा यांना परत बोलवा, हे जरा साठी बुद्धी नाठी झालंय, बरळायला लागलंय, ह्याला परत बोलवा. नसल परत बोलवायचं तर किमान सभागृहात निंदाजनक ठराव मांडावा. जे देवेंद्रजी माझी 13 वर्षापूर्वीची जुनी मडी उकरतात आणि सभागृहात थैथयाट करतात, ते देवेंद्रजी शिवछत्रपतींच्या अवमानानंतर मात्र चकार शब्द बोलत नाही. ज्या देवेंद्रजींना संत श्रेष्ठांबद्दल पाना फुटला असं चित्र दाखवतात आणि डुप्लिकेट धारकरी आणतात आणि डुप्लिकेट धारकऱ्यांचं सोंग सुरू करतात, ते देवेंद्रजी बागेश्वर बाबा जेव्हा जगद्गुरु संत तुकोबारायांच्या बद्दल वाटेल त्या पद्धतीने बोलतो तेव्हा एक साधी FIR त्यांच्या विरोधात दाखल करत नाहीत, चकार शब्द काढत नाहीत आणि वर्ण सांगतात की आम्हाला महाराष्ट्राचा फार मान आहे, महाराष्ट्राचा फार सन्मान आहे, आम्ही महाराष्ट्रासाठी आहोत. काय केलं बरं महाराष्ट्रासाठी या लोकांनी? असा महाराष्ट्रातला कोणता प्रश्न मार्गी लागला राजे हो?
काय गेल्या 7-8 महिन्यात असं विशेष घडलं? उलट 7-8 महिन्यात महाराष्ट्रातले अनेक उद्योग गेले. जवळपास 30 ते 40 लाख लोकांच्या नोकऱ्या आतापर्यंत गेल्या. हा सगळा रोजगार पळवला गेला. कसला महाराष्ट्राचा यांना मान सन्मान होता आणि यावर कुणी बोलत नाही. बरं, मग तिकडून येतात मोदीजी आणि मोदीजी सांगतात, मित्रों मैं आपको विश्वास दिलाता हूं, महाराष्ट्र में विकास होगा. हम विकास की राजनीति करना चाहते हैं और विकास की राजनीति के लिए भारतीय जनता पार्टी विकास? कुणाचा विकास केला साहेबांनी? म्हणजे मोदी शेठना असं म्हणायचंय का की आमच्या अमृता वहिनी 2014ला जरी कशाही दिसत असल्या, बोलत काही असेल, आता विकास बघा काय आहे तो, देवेंद्रजींच्या घरचा विकास बघा. हा विकास त्यांना सांगायचा होता का? कुठल्या विकासाबद्दल बोलले असतील बरं मोदीजी? दादा 60 ते 70 रुपये किलोला पाम तेल मिळायचं रे. गोरगरिबांना जो रोजंदारीवर कामाला जातो त्याला 70 रुपये किलोचं पाम तेल मिळायचं. आज ते 250 ते 250 रुपये किलोचा भाव झाला. हा विकास आहे का? याच्यावर प्रश्न विचारले पाहिजेत त्यांना कुणीतरी. बरं, 400 रुपयाला आईला 200 रुपयाचं रिचार्ज केलं की महिनाभर लेकरं फुकट टीव्ही बघायची. 200 रुपयामध्ये भरलं काय नाही भरलं काय चलत राहायचं ते. आता 28व्या दिवशी रात्री 12 वाजता 550चा आणि 700चा पण रिचार्ज केला तरी बरोबर 28 दिवसाला रात्री 12 वाजता खटकन बंद होतंय आणि मेसेज येतंय, युअर सबस्क्रिप्शन इज नाव. आणि आपण काहीच करू शकत नाही. ह्याला विकास म्हणतात. बेरोजगारी आणि महागाईचा विकास जर मोदीजींनी केला असेल तर असा विकास नकोय आम्हाला. ज्या थापा मारतात की आम्ही महाराष्ट्रासाठी काही केलं, आम्ही महाराष्ट्रासाठी करणारे आहोत, मी आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे दादा हो. काल परवा अजून एक थाप मारली. थापा मारण्यात म्हणजे मला आधी असं वाटायचं की आमचे मोदी साहेबच थाप मारतात का. आता लक्षात आलं, छे अजिबात नाही. आमच्या मोदी साहेबापेक्षा सुद्धा त्यांना टफ कॉम्पिटिशन देणारा भारी कलाकार आमच्या महाराष्ट्रात आहे. आमच्या एकनाथ भाऊचं एवढं कॉम्पिटिशन टफ आहे त्यांना. ते काय एवढे फोटोग्राफी रील्स काढतात त्याच्यापेक्षा भारी रील्स आमचे एकनाथ भाऊ करतात. बोलणं तर काय, अहो काय बोलावं, काय ऐकावं ते म्हणणं. हा नाद करायचा नाही. असं बघायला लागलं माणूस किती असा दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा पार्ट 2 आठवतंय मला तर. ते दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा पार्ट 2 मधला नारायण वाघ आठवतोय का तुम्हाला? साहेब इलन माल तुम्हाराच फोटो साथ में रखता हूं. ते आशुतोष राणाला म्हणतोय इलन माल मैं आपकाच फोटो रखता हूं. सयाजी शिंदेला म्हणतोय इलन माल तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझे भाऊ. तिकडे मुख्यमंत्र्याला सांगतोय इलन माल तुम्हीच माझे नेते. एकनाथ भाऊ बी तसंच बर का, तसंच खेळ आहे एकदम. मुख्यमंत्री झाले, अभिनंदनाच्या ठरावात बोलायला लागले, तो काय म्हणले, हे काही शक्य झाले नसते, देवेंद्रजी सारखा कलाकार होता म्हणून शक्य झाले. मग इलन माल देवेंद्रजीच. मग नंतर आता मोदी शेठ आले. मग मोदी शेठला म्हणाले, मी दावोसला गेलो होतो, तिकडे मला काही जण भेटले, वो बोले तुम मोदी के लोग क्या. मैं बोलिया मैं मोदी का आदमी हूं और पूरा कार्यक्रम करे. मोदी के लोगा बोल के लोगा फोटो निकाले, उनको बातें करते करते पोहे पे नींबू पिया, पोहा खाया, गाड़ी वड़ा के लिया और इधर आया. फिर और काय धंदा आहे. मग आम्हाला वाटलं मोदीचा आदमी आहे बाबा. तर त्याच्यानंतर 3च दिवसांनी पवार साहेबांच्या सोबत स्टेजवर होते आणि मग म्हणाले, पवार साहेब माझे मार्गदर्शक आहेत, मी पवार साहेबांकडून मार्गदर्शन घेत असतो. दादा खरा कोण तू? आज कसं दादा,
ते नारायण वाघ फिका पडेल ना. दिल्लीत गोंधळ, गल्लीत मुजरा, पार्ट 3 काढायचा म्हणलं तर भाऊंनाच विचारतील लोक, भाऊ नारायण वाघचा रोल करता का म्हणून. एवढा भारी रोल. दादा हो, महाराष्ट्राचा विकास करायला आलोय आणि महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्यासाठी म्हणून आम्ही सत्तेत आलोय असं म्हणणाऱ्या माणसांनी इथले सगळे उद्योग बाहेर घालवले आणि आमच्या जखमेवर फुंकर मारायची म्हणून दावोसला गेले. आता दावोसला ही माणसं कशासाठी गेली होती तर दावोसला जाण्यामध्ये यांचा एक उद्देश होता. ते म्हणाले आम्ही व्यापार करार करायला गेलेलो आहोत. कसला व्यापार करार करायला गेलेलो आहोत तो म्हणाले बघा हा आकडेवारी. TV9 ने आकडेवारी सांगितली 1,40,000 कोटीची. तर दैनिक भास्कर मध्ये आकडेवारी आली आहे 40 लाख कोटीची. अजून एका वर्तमानपत्रात अजून वेगळीच आकडेवारी आहे. प्रत्येक माध्यमांची आकडेवारी ही वेगवेगळी आहे. नक्की कितीचे करार झाले हे मला काही अजून कळत नाही. मी गरीब माणूस आहे, मी अडाणी आहे, मला काही कळत नाही. मला सांगा बाबा समजून काय ते. आता या सगळ्यांमध्ये ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय करार. बघा बरं का दादा, नीट तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करते. असं गृहीत धरा की महाराष्ट्राला आणि कर्नाटकला एकत्र येऊन करार करायचा आहे तर ते करार दिल्लीत करतील. अमेरिकेला भारताला येऊन करार करायचा आहे तर ते अजून एका वेगळ्या ठिकाणी करार करतील. पण एकाच देशातल्या लोकांचा करार करायचा आणि तो बाहेरच्या देशात जाऊन करायचा हे काही मला खेळ कळला नाही. माध्यमांनीच दिलेली बातमी अशी आहे की दावोस मध्ये जो काही करार झाला हा करार गेले तिकडे करार करायला, पण कंपन्या 3ही महाराष्ट्रातल्याच होत्या. त्याच्यातले जे CEO होते ना, CA त्यांचे एक होते दराडे, एक होते लटपटे. आता दावोस मध्ये दराडे लटपटे आडनाव कशी मला काही माहित नाही, ती एकनाथ भाऊला माहिती असतील की ते काय पद्धतीने ते करार केले. ते म्हणाले आम्ही आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा करार केला, दावोस मध्ये गेलो, मोदीचे लोक म्हणून आमचा खूप आदर सत्कार झाला आणि आम्ही लाखो कोटी रुपयांचा आम्ही प्रकल्प उभारण्यासाठी. कसला प्रकल्प तर हा जो प्रकल्प होता हा होता कोल गॅसिफिकेशन नावाचा प्रकल्प. हा भद्रावतीला उभा करायचा, भद्रावती MIDC मध्ये. हा प्रकल्प उभा करण्याची सगळ्यात पहिलं आश्वासन दिलं होतं ते तिकडच्या हंसराज आहिरांनी, आणि आहिरांनी तो शब्द पाळला नाही तेव्हा आहिरांचा पराभवही झाला होता. आता त्याच प्रकल्पासाठी करार केला दावोस मध्ये जाऊन, आणि करार कुणासोबत केला तर म्हणाले अमेरिकेच्या कंपनी सोबत करार केला. काय होतं बरं कंपनीचं नाव? न्यू इरा क्लीनटेक सोल्युशन कंपनी. हा, न्यू इरा क्लीनटेक सोल्युशन कंपनी फ्रॉम अमेरिका. लटपटे दराडे फ्रॉम अमेरिका. आता ही कंपनी कोण आहे? या कंपनीला कितीचं काम दिलं तर 20,000 कोटीचं काम दिलं. 20,000 कोटीचं काम. आणि कंपनीची नोंदणी कधीची? माहिती अधिकार मध्ये माहिती काढली, दैनिक लोकमतने बातमी छापली. हे माझ्या मनाचं मी सांगत नाहीये, पुराव्यासकट सांगते. माहिती अधिकारात जी माहिती उघड झाली त्या माहितीत असं कळतंय की ही जी काही न्यू इरा क्लीनटेक सोल्युशन कंपनी आहे ना, ही काही अमेरिकेची नाही. ही संभाजीनगर मधला इटखेडा नावाच्या गावची आहे. इटखेडा, हा, इटखेडा नावाच्या गावची कंपनी. कंपनीची नोंदणी कधीची? जून 2022 ची. सरकार कधीच? अरे अरे अरे, जुलै मध्ये तुमचं सरकार. ते जून 2022, ज्याचं जेमतेम वय 6 महिन्याचं वय आहे, अशा कंपनी सोबत 20,000 कोटीचा करार केला. कंपनीचं आर्थिक भांडवल किती तर कंपनीकडे स्वतःचे 1 कोटी रुपये आहे आणि कंपनीने शेअर्स मधून 3,54,00,000 जमा केले. अवघं 4.5 कोटीचं भांडवल असणाऱ्या कंपनीला आता 20,000 कोटी रुपयाचं कर्ज कोणती बँक देईल बरं?
की पुन्हा अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज सारखं करायचं, की ज्यांची कपॅसिटीच नाहीये त्यांना त्यांच्या कपॅसिटीच्या पलीकडे कर्ज द्यायचं, मग LIC सारख्या कंपनीला स्वतःचाच इन्शुरन्स का आपण केला नाही याची पश्चातापाची वेळ येते, जे दुसऱ्यांचा इन्शुरन्स काढत फिरत होते. म्हणजे बघा हा, मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी काला धन वापस आ जाएगा. मैं आपको ये वचन देता हूं, ना खाऊंगा न खाने दूंगा, बस अदानी, मल्ल्या, नीरव मोदी इन सबके हाथों बाहर पार्सल करके भिजवा दूंगा. बिलकुल त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे एकनाथ भाऊ न्यू इरा सोल्यूशन टेक कंपनी फ्रॉम इटखेड़ा संभाजीनगर, इनके हाथों 20,000 करोड़ भिजवा दूंगा और 20,000 करोड़ रुपए का चूना लगाने के बाद मैं बोलूंगा, हे आमच्या काळात नाही झालं, हे महाविकास आघाडीच्याच काळात झालं. मग कुणीतरी विचारेल, अहो साहेब 2023 ला तुमचंच सरकार होतं, तर केसरकर हळूच सांगतील, असं नाहीये. हे बघा, तुम्ही 2023 असं कसं म्हणू शकताय, आपल्याला त्याचा विचार, असला गोड बोल्या माणूस काय बघायचंच काम नाही, केसानं गळा कापला. तुम्ही बरोबर बोललात ताई, मी केसरकर कोण म्हणून शोध घेत होते, कारण मी शिवसेनेत नवीन ना, मला माहिती नाही लोकांबद्दल. म्हटलं कोण आहेत केसरकर साहेब, आधी कुठे कुठे काय काय काम केलं बघितलं. ह्याच्या आधी केसरकर साहेब कधी बोलल्याचं आठवतच नाही, केसरकर साहेब कुठं बोललेच नाही, थेट एकनाथ भाऊंचे प्रवक्तेच झाले. असा प्रवक्ता झाला. अहो संतोष बांगरने कायदा हातात घेतलाय, संतोष बांगर मारामारी करतोय, गुंडागर्दी करतोय, असे करणं बरोबर नाहीये. आम्ही बांगर साहेबांना बोलवून घेऊ, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, त्यांना चहा पाणी देऊ, त्यांना विचारू किती लोकांची डोकी फोडलीस, किती टाके पडले, अच्छा 4च टाके पडले का, जखम किती इंचाची होती, मग दुसऱ्याचं डोकं का फोडलं नाही. हे आमचे केसरकर साहेब राजे हो, जेवढे म्हणून आमदार म्हणून तिकडे गेले, यातल्या एका तरी आमदाराने सांगावं की गेल्या 7-8 महिन्यात आम्ही हे भरीव काम केलंय, आम्ही ह्या पद्धतीचं काम केलंय. बरं, यांच्यावर बोलायलाही कोणी तयार होत नाही, यांना प्रश्न विचारत नाही कोणी. सरकार पक्षातली लोक मूग गिळून गप्प असतात. एवढा मोठा घोटाळा सांगितल्यानंतर सुद्धा किरीट भाऊ त्यांना चकार शब्दांनी बोलत नाहीत. जे किरीट भाऊ कायम अशी कागद नाचवत राहतात, ते किरीट भाऊ, ही कोणती कंपनी आहे, तिला 20,000 करोड रुपये का दिलेले आहेत, असे एवढे पैसे देण्या इतकी त्या कंपनीची लायकी आहे का, यावर किरीट भाऊ अवाक्षराने बोलत नाहीत. कारण त्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे, हमने किया तो रासलीला और तुमने किया तो कॅरेक्टर ढिला, ठरलेलं आहे त्यांचं, ते त्या पद्धतीने वागतात. राजे हो, या सगळ्यांमध्ये जे लोक कायम सांगत राहिले की होय मातोश्रीवर 100 खोके पोचत होते, कुणी सांगितलं, तो म्हणाले आम्हाला त्या वझेने सांगितलं, वझेने सांगितलं, अजून आम्हाला कुठल्या ऑफिसरने सांगितलं. आता सगळं ज्या वेळेला अनिल देशमुखांना अटक झाली, सगळ्या चौकशा झाल्या, तेव्हा तो ऑफिसर असं सांगतो, माझ्याकडे काहीच पुरावा नाही, मी वझेकडून ऐकलं, IQ माहितीवर मी बोललो. IQ माहितीवर हे बोलतात आणि लोकांना डॅमेज करतात. IQ माहितीवर बोलून डॅमेज केलं म्हणून जेव्हा कोर्टाच्या समोर येतं तेव्हा ऑनरेबल कोर्ट सांगतं की यात अनिल देशमुखांची चूक नाही, सबब आम्ही जामीन मंजूर करतोय. सेम थिंग वॉज हॅपन विथ ऑनरेबल संजय राऊत साहेब, की राऊत साहेबांच्या संबंधाने ऑनरेबल कोर्ट असं सांगतंय, ऑनरेबल कोर्टाच्या मांडणीमध्ये आलंय की ईडी वाटेल त्याला आत टाकू शकत नाही, ईडीचा वापर राजकीय सुडासाठी केला जाऊ शकत नाही. पण ईडीचा वापर राजकीय सुडासाठी सर्रास केला जातोय. बरं, हे सगळं होताना आपण जरा विचार करायचा आहे की जेवढे म्हणून घोटाळे होतात त्यात भाजपचा एक जणही कसा सापडत नाही बरं. असं काय भाजपकडे नेमकं इंगित असेल. मी आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे राजे हो, की अगदी आत्ता म्हणजे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्रजींनी किती लोकांना क्लीन चिट द्यावी
म्हणजे आपण म्हणतो ना की जो टीच करतो तो टीचर असतो, जो इंजिन वगैरे अशा मशिनरी दुरुस्त करतो इंजिनियर होतो, तसा जो क्लीन चीट देतो तो चीटर असतो का? टीच करणारा जर टीचर असेल तर चीट देणारा चीटर असेल. म्हणजे देवेंद्र भाऊंनी चीट दिल्या, क्लीन चीट दिल्या. हो, चीटर, क्लीन चीटर. आता या क्लीन चीटरने किती लोकांना क्लीन चीट दिल्या? तर 15 जणांना. 6 महिन्यात 15 जणांना. विकास कुणाचा केला बघा? याच्यात गोरगरीब कुणी आहे का? मी आपल्याला त्यांची जरा यादी सांगितली पाहिजे की हे 15 लोक ज्यांना क्लीन चीट दिल्या होत्या, या क्लीन चीट मध्ये मोहित कंबोज. कोण आहे हा मोहित कंबोज? ईडीचा कर्मचारी आहे का? कारण ईडी कुणावर धाड टाकणार हे सगळ्यात आधी भारतात कुणाला कळतं तर कंबोजला कळतं, आणि कंबोज ट्विट करतो. कंबोजने ट्विट केलं की लगेच धाडच पडते. या मोहित कंबोज वरती एक केस पडली, ती 2014 ची केस आहे. 2014 साली मोहित कंबोजला केस होत असताना त्याच्या अनियमिततेसाठी आणि आर्थिक घोटाळ्याच्या साठी म्हणून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्यावरती गुन्हा नोंद केला. एवढंच नाही तर नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर जल्लोष म्हणून मोहित कंबोजने जी तलवार काढली होती आणि अशी नंगी तलवार नाचवली, ही नंगी तलवार नाचवली म्हणून सांताक्रूज पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. त्या मोहित कंबोजला कुठल्या आधारावर पण माहित नाही, देवेंद्र भाऊंनी आता क्लीन चिट दिली. आणि देवेंद्र भाऊंनी सांगितलं की नाही, मोहित कंबोज हा चांगला माणूस आहे, अत्यंत इनोसंट बॉय आहे, शाळकरी मुलगा आहे, चॉकलेटसाठी वगैरे पैसे घेतले असतील, फार फार तर लेमन गोळी खायला पैसे घेतले असतील. इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 52 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन मोहित कंबोजने कर्ज बुडवले, 52 कोटी रुपये बुडवले. त्याचा मुंबई आर्थिक गुन्हे शाखेमध्ये गुन्हा नोंद झाला. यावरती देवेंद्रजींनी क्लीन चिट दिली. जणू काय त्यानं 52 कोटीचं पार्लेजी बिस्किटच आणून खाल्लं. काय देवेंद्रजी, म्हणजे कौतुक केलं पाहिजे देवेंद्रजींचं. दुसरा त्यांचा अत्यंत लाडका माणूस, लाडात आलेला प्रसाद लाड. क्रिस्टल ट्रेडकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, आणि एक दुसरा हनुमंत गायकवाड नावाचा माणूस ज्याची बीव्हीजी कंपनी. या दोघांनी जॉईंट व्हेंचर केलं बीव्हीजी क्रिस्टल नावाने. आणि बीव्हीजी क्रिस्टल कंपनीने काही गोष्टी चिटफंडच्या ज्या गोष्टी केल्या त्यामध्ये बिमल अग्रवाल नावाच्या एका व्यापाराने माझे 10 कोटी रुपयाला फसवणूक केली असं म्हणत तो कोर्टात गेला. कोर्टाने आदेश दिले की प्रसाद लाडच्या विरोधात गुन्हा नोंद झाला पाहिजे. प्रसाद लाडच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. त्या प्रसाद लाडचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे आला आणि त्यांनी सांगितलं नाही, बीव्हीजी क्रिस्टल कंपनी ही अत्यंत धुतल्या तांदळासारखी आहे, दिवस रात्र देवाचं नाव जपणारी आहे, त्यांनी असं काही पाप केलेलं नाही. प्रसाद लाडला लगेचच क्लीन चिट. मग दरेकर जे रोज उठून तोंडवर करून बोलत राहतात, मुंबई मध्यवर्ती सहकारी बँक, या मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आर्थिक अनियमिततेसाठी 123 कोटीचा घोटाळा, प्रवीण दरेकरच्या 123 कोटीच्या घोटाळ्यामध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला. आणि त्याच मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने सांगितलं असं काहीही झालेलं नाही, असं काही झालेलं नाही. स्वप्नात आम्हाला असं वाटलं म्हणून आम्ही गुन्हा नोंद केला होता. आता देवेंद्र भाऊंनी सांगितलं म्हटल्यावर ऐकावंच लागेल ना. देवेंद्र भाऊ खोटं कसं काय बोलतील? 123 कोटी रुपये लागला, चुना लागला, गरिबांना लागेल, महागाई वाढेल, दरेकरला काही नाही झालं पाहिजे, दरेकर सुटला पाहिजे. दरेकर सुटला. 123 कोटीच्या घोटाळ्यातनं दरेकरांना क्लीन चिट मिळाली. मग तिसरे उद्धव ठाकरेचे तर मी सगळे किरीट भाव, त्यांचं लेकरू नील सोमय्या, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी INS विक्रांतासाठी निधी जमवायला सुरुवात केली. कशात पैसे खावे?
कशा कशात पैसे खावे, अरे लढाऊ विमानं, लढाऊ जहाज यांच्याही डागडुजी आणि यांच्याही साठी किरीट सोमय्यावरती जो आरोप झाला तो INS आणि विक्रांता मोहिमेत 57 कोटी रुपये जमा केले. 57 कोटी रुपये नंतर दाखवलेच नाही. या 57 कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा क्लीन चिट दिली. कुणी? देवेंद्रजींनी. दादा हो, विचार करा, यातल्या एकाही गुन्ह्यामध्ये किरीट सोमय्या, प्रसाद लाड असेल, मोहित कंबोज असेल, प्रवीण दरेकर असेल, एकाच्याही प्रकरणात म्हणत नाही की तपास केंद्रीय यंत्रणांकडे जावा. इथल्या इथे प्रकरण रफादफा झालं सगळ्यांचं. मग अजून एक नाव आलं, संजय राठोड. याचा राजीनामा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आपण घेतला होता. याच्यासाठी तर भाजपच्या बायकांनी काय आकांड तांडव केला होता. आता त्या भाजपच्या बायका इतक्या अडगळीला पडल्यात की त्यांना बिचाऱ्यांना राजकीय करिअर वाचवण्यासाठी आधी त्यांनी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्तातल्या माय माऊलीची राजकीय शिडी वापरली. आता उर्फी जावेदच्या मागे लागल्या. पण उर्फी जावेद मात्र एक नंबर ढासू निघाली. नंबर 1 धडा शिकवला त्या पोरीनं. आणि तिने लक्षात आणून दिलं की माझ्या कपड्याकडे लक्ष देण्यापेक्षा मी माझ्या मर्जीने कपडे काय घालायचे ते घालते, पण महाराष्ट्रातल्या अनेक माय माऊल्यांना जे अत्यंत हिणकस वागणूक मिळते यावरती बोला. माझ्यावर वेळ खर्च करण्यापेक्षा राहुल शेवाळेचं काय करणार आहात किंवा भाजपच्या सोलापूरच्या श्रीकांत देशमुखचं काय करणार आहात यावर बोला. तिने ठासून सांगितलं, ज्या संजय राठोडचा राजीनामा शिवसेना सत्तेत असताना घेतला होता तेव्हा भाजपला संजय राठोड गुन्हेगार वाटत होता, तेव्हा भाजपने संजय राठोडांना चपलाना मारायची भाषा केली. त्याच संजय राठोडला मग पंक्तीला असं बसवून घेतलं आणि संजय राठोडला मग मंत्रीपदाचं ताट वरून तूप देऊ का, थोडस घ्या, खराबच झालात तुम्ही, मधल्या काळात फारच चपला खाल्ल्या का, तब्येत खराब झालीये, घ्या जरा जरा खा, जरा जरा धष्टपुष्ट व्हा. काय देवेंद्रजी, शोभतय का हे वागणं तुम्हाला? बरं, संजय राठोडानंतर मालिका थांबावी, थांबत नाही. बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्याचा घोटाळा, त्याचे 1,95,00,000 रुपये, 1,95,00,000चा घोटाळा आणि त्याच्यात परत बच्चू कडूंना पण क्लीन चिट. प्रकरण न्यायालयात दाखल झालं होतं पण क्लीन चिट मिळाली नंतर त्याला. बरं, एकदा तर असं केलं देवेंद्रजींनी की आता त्यांचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाला एका वाढदिवसाच्या दिवशी 5 मंत्र्यांना क्लीन चिट देऊन टाकली. बघा काय दिलदारपणा आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे असा दिलदारपणा दाखवायचे, मोत्यांच्या माळा विळा द्यायचे. देवेंद्रजी खुश झाले, चल तेरे को खुश करता हूं, चल तेरे को मैं क्लीन चिट देता हूं. आणि क्लीन चिट दिली. कुणाला? एक दिवंगत विष्णू सावरांना. दुसरी क्लीन चिट त्यांचाच लाडका गिरीश महाजन, जो आपल्या एकनाथ भाऊंना पत्रकार परिषदेत कॉप्या पुरवतो. भुसावळ मधल्या मानपूर गावातली जमीन खरेदी ही त्यांनी शपथपत्रात दाखवलीच नव्हती. निवडणुकीच्या शपथपत्रात माहिती लपून ठेवण्याचा ठपका गिरीश महाजनवर होता, पण गिरीश महाजनांना याही प्रकरणामध्ये देवेंद्रजींनी क्लीन चिट दिली. दुसरे सुभाष देशमुख, लोकमंगल बँक वगैरे. 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदी झाली. या नोटबंदी नंतर अचानक त्याच सुभाष देशमुखांच्या गाडीमध्ये तब्बल 97 लाख रुपयाची कॅश सापडली. 97 लाख रुपयाची कॅश कुठून आणली, त्याचा मार्ग काय, उत्पन्नाचा स्रोत काय, कसे आले पैसे, याची सगळी चौकशी चालू होती. पण देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि सुभाष देशमुखला सुद्धा क्लीन चिट दिली. मग आले संभाजी पाटील निलंगेकर, आमच्या मराठवाड्यातले. व्हिक्टोरिया फूड प्रोसेस कंपनीमध्ये 51 कोटी रुपये कंपनी बुडवली, सबसिडी खाल्ली, सगळं फसतं, वर ढेकरही नाही. 51 कोटीच्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेस कंपनीच्या घोटाळ्यामध्ये देवेंद्रजींनी संभाजी पाटील निलंगेकरांना पण क्लीन चिट दिली. दादा हो, हाईट अशी की सिडकोची जी नवी मुंबईची जागा होती, ज्या जागेची मार्केट व्हॅल्यू ही साधारणतः हजारो कोटी रुपये, ती हजारो कोटी रुपये फक्त आणि फक्त 30 कोटी मध्ये विकणारे देवेंद्रजी, त्यांनी स्वतःला क्लीन चिट दिली.
आणि यावर एकदाही किरीट सोमय्या बोलले नाही. आता तुम्ही विचार करा की एवढ्या सगळ्या लोकांना क्लीन चिट देताना एकाची फाईल उघडावी, एकालाही ईडीची चौकशी लावावी, ईडीनं नोटीस पाठवावी, असं अजिबात किरीट सोमय्यांना वाटलं नाही, असं अजिबात एकनाथरावांना वाटलं नाही. एकनाथ भाऊ याच्यावर प्रश्नच विचारू शकत नाहीत, कारण भाजप सरकारने मुख्यमंत्री पद देऊन एवढं मिंध करून टाकले की मिंध्यांना बोलण्याचा अधिकारच नसतो. तो अधिकार आता एकनाथ शिंदेंना मिळत नाही, ते बोलत नाही. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही एवढे आकडे का वाचून दाखवले, एवढे आकडे आम्ही एकत्र कधी पैसेच बघितले नाहीत. दादा हो, हे सगळे आकडे यासाठी वाचून दाखवले, हे सगळे पैसे आपण भरलेले पैसे आहेत. आपल्या घरपट्टीतनं, पाणीपट्टीतनं, रोड टॅक्स मधनं, टोल टॅक्स मधनं, लाईट बिलातनं, आपण भरलेल्या प्रॉपर्टी टॅक्स मधनं, आपण दिलेल्या शैक्षणिक फीस मधून, आपण वेगवेगळ्या प्रकारे भरलेल्या सरकारी चलनातनं गेलेले हे पैसे, आपले पैसे अशा पद्धतीने या लोकांनी चुना लावला, एवढ्या सगळ्या पैशांचा अपहार केला. आणि या पैशांचा हिशोब किरीट सोमय्या नावाचा माणूस अजिबात विचारत नाही. किरीट सोमय्या किती बनावट, किती थोतांड बाबा आहे हे यावरून स्पष्ट होते. कारण किरीट सोमय्याला त्याच्या पक्षातला एकही घोटाळा दिसत नाही, त्याच्या पक्षातल्या लोकांवर तो बोलतही नाही, आणि एकनाथ भाऊही त्यावर प्रश्न विचारत नाहीत. महाप्रबोधन मेळाव्याच्या निमित्ताने मी हे आवर्जून सांगितले पाहिजे की ज्या ज्या लोकांनी आम्ही स्वच्छता करत आहोत, फार भ्रष्ट सरकार होतं असं म्हणत आरोप केले होते, त्यांचे भ्रष्टाचार काय आहेत हे एकदा लोकांना कळले पाहिजे. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट कळली पाहिजे की जे लोक म्हणाले की अरे आम्हाला तर म्हणजे मागच्या वेळेला असं झालं होतं की आम्हाला दिसतच नव्हते मुख्यमंत्री, आता मात्र आमचे मुख्यमंत्री किती काम करतात. तर केसरकर भाऊ पुन्हा म्हणाले, दावोसमध्ये आमचे शिंदे साहेब, मुख्यमंत्री शिंदे साहेब 20-20 तास काम करत होते, रात्र जागत होते. दावोसमध्ये शिंदे साहेब जागत होते. केसरकरांनी खोटं बोलताना एवढा तरी विचार करावा की अरे ते स्वित्झर्लंडच्या तिकडे गेले होते, ते लोक प्रचंड शिस्तप्रिय आहेत, सायंकाळी 5 नंतर त्यांचे ऑफिसेस कट टू कट बंद होतात. आपल्यासारखं रात्रीच्या वेळेला टेबलाखाली तुमच्याकडच्या सारखे व्यवहार नाहीत होत तिथं, ते संध्याकाळी 5 नंतर ऑफिसेस बंद होतात. जर रात्री दावोस मधले सगळी कार्यालय बंद असतील तर एकनाथ भाऊ रात्री काम कुठं करत होते? ऑफिस तर बंद होते, 6 नंतर ऑफिस कुठलंच चालू नव्हतं. अरे मग ह्या माणसाची मेहनत कुठं वाया चालली होती? एवढे कष्ट कुठं घेत होता गडी? बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. आपण काही मनातलं बोलत नाही, आपण फक्त दीपक भाऊला प्रश्न विचारतोय. बरं आपण प्रश्न विचारला तर त्यांना भलतच झुमते. आपण इतक्या गोड भाषेत प्रश्न विचारतो, इतक्या साध्या सरळ भाषेत, आपण कुणाला शिवीगाळ करत नाही, वाईट शब्द वापरत नाही. आम्ही चुकून एखादा शब्द जरी आमच्याकडून रागात गेला तर आमचे कुटुंब प्रमुख, पक्षप्रमुख आम्हाला सांगतात अजिबात नाही, आपण सुसंस्कृत आणि सभ्य लोक आहोत, आपण आपली सभ्यता सोडायची नाही, आपण आपली पातळी सोडायची नाही. आमच्याकडे कितीतरी वेळा अशा काही वेगवेगळी प्रकरणं येतात, त्यामध्ये पक्षप्रमुख सांगतात आपल्याला चिखलात हात घालायचा नाही. काहीही झालं तरी आपण सत्याच्या, भलेही वेळ लागेल पण आपण सत्याच्या मार्गाने जाऊया. आम्ही सत्य आणि संयम या गोष्टी प्राणपणाने पाळत राहिलो. मुळात या लोकांनी काय झालं माहितीये का, खऱ्याचं खोटं, लबाडाचं तोंड मोठं. दादा हो, तुम्ही विचार करा, दारूचं दुकान असतंय की नाही, दारूचं दुकान किती बी नवीन पाहुणा गावात येऊ दे, त्याला दुकान कोणी सांगायची गरज पडत नाही, ते बराबर शोधून काढते. आणि तूप असतं ना, तूप ते ओरडून ओरडून विकावं लागतं. तुपाची किंमतच कळत नाही लोकांना, लोक दारूची दुकानं शोधून काढतात, तूप मात्र ओरडून विकावं लागतं. महाप्रबोधन आम्ही का करतोय? कारण आमच्या असं लक्षात आलं की अरे ही सगळी दारूची दुकानांची बजबज पुरी इतकी झाली आहे ना की शुद्ध आणि सात्विक तूप आमच्याकडे आहे, आणि आम्ही ते फक्त आणि फक्त आम्हाला मार्केटिंग स्किल नाही म्हणून आम्ही या स्पर्धेत मागे पडतोय का? तर आम्हाला ठामपणे सांगता आलं पाहिजे की होय, पक्षप्रमुख उद्धव साहेब घराबाहेर पडले नाही हा आरोप करणाऱ्या लोकांना ठामपणे आम्हाला सांगावं लागेल
की यार दादा ज्या काळात ते मुख्यमंत्री झाले होते त्या काळात कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचं सावट एवढं सगळ्यांवरती होतं की लोकसंपर्क टाळणे हाच पहिला प्रिकॉशनरी धडा होता आणि तो प्रत्येकाने पाळायचा होता. पण एका ठिकाणी बसून त्यांनी जे काम केलं ते काम अगदी महाराष्ट्राने आणि भारताने नाही तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने, जागतिक आरोग्य संघटनेने त्याची दखल घेतली आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की सगळ्यात उत्कृष्ट काम करणारा मुख्यमंत्री कोण, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. एवढं कोरोनाच्या काळात ज्या माणसाने काम केलं, जीव तोडून मेहनत घेतली, याच ठिकाणी दादा तुम्ही इथे 50 बेडचं तुम्ही कोविड सेंटर उभं केलं. पण तुमच्या कोविड सेंटर तुम्ही उभं केलं, पण ज्याला तुम्ही निवडून दिला तो महेश बालदी कुठे दिसलेच नाही. मला एकानं लय भारी किस्सा सांगितला आता येताना. महेश बालदी कोरोनाच्या काळात इकडे फिरकलत नाही बिचाराकडे. ती त्याच्या एसीच्या ह्याच्यामध्ये काय घेणं, लोकांच्या प्रकल्पात जमिनी गेल्या काय, रोडमध्ये जमिनी गेल्या काय, वेगवेगळ्या उद्योगधंद्यात जमिनी गेल्या काय, भूसंपादनाचा मोबदला मिळाला काय नाही मिळाला काय, आपली आमदारकी मग आपण गडी त्याच्यावर काही बोलायलाच नाही तयार. मला येताना सांगितलं, ताई म्हणला तुम्हाला मी महेश बालदीचा एक भन्नाट किस्सा सांगतो. म्हणलं काय झालं. कोरोनाच्या काळात गडी फिरकलाच नाही, अचानक एका दिवशी भेटला. आमच्या दोस्ताला सांगायला लागला, काय कसे तुझे आता आई बाबा कसे आहेत. उगत त्याने शांतपणे सांगितलं, आपल्याला माहित नाही का साहेब, कोरोनात दोघं पण गेले की. ह्याला पठ्ठ्याला माहितीच नाही, मतदारसंघातली सुख दुःख माहित नाही, कोण मेलं कोण जगलं, कुणाचं काय झालं काही कल्पना नाही. पण अशी लोक खऱ्याचं खोटं, लबाडाचं तोंड मोठं म्हणत, अशी लोक जी बांडगुळ म्हणून शिवसेना नावाच्या वटवृक्षाच्या जीवावरती वाढली, जगली आणि उभी राहिली आणि वरून पुन्हा शिवसेनेशीच दगाफटका करत निघाली. पण त्यांच्या लक्षात येत नाहीये, तुम्ही शिवसेनेवर कितीही घाव घातले तरी नवीन पालवी फुटायचं थांबत नाही. ती पालवी फुटत राहते आणि शिवसेना अधिकाधिक जोमाने बहरत राहते. ती बहरत राहणार आहे. ज्या माध्यमांनी किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी मिशीवर ताव देत आणि दाढी कुरवाळत सांगितलं होतं, आमच्या तर एवढ्या ग्रामपंचायती आल्या, त्यांना हे सांगावं लागेल की अरे बघा 24 पैकी 18 ग्रामपंचायती तर मनोहर शेठ, बबनदादा पाटील आणि या सगळ्या शिवसैनिकांनी जीवाचं रान करून 18 ग्रामपंचायती आणल्यात. बूंद बूंद से सागर बनता है. आम्ही आहोत का लहान? होय आहोत, आम्ही आज संख्येने लहान. पण दादा हो, पांडव 5च होते, 100 कौरवांना पुरून उरले होते. आम्ही आहोत लहान, परंतु आम्ही काय करू शकतो आम्हाला माहिती आहे. कारण ते सारखं ते दीवार बिवार मधलं काहीतरी डायलॉग असतात ना, मेरे पास पैसा है, बंगला है, कार है, तसं ते सांगायला लागले. हमारे पास ईडी है, सीबीआई है, इलेक्शन कमीशन है, मोदी शेठ है, हम मोदी के लोग हैं, तुम्हारे पास क्या है? हमारे पास मातोश्री का ईमान है. आम्ही बेईमान माणसं नाही आहोत, आम्ही इमानदार माणसं आहोत. आणि इमानदार माणसांनी हा इतिहास वारंवार सांगितलाय की राणे गेले तरी शिवसेना अभेद्य राहिली, राज ठाकरे गेले तरी शिवसेना अभेद्य राहिली, छगन भुजबळ गेले तरी शिवसेना अभेद्य राहिली. शिवसेनेला कधी फरक पडला नाही. शिवसेना कालही होती, शिवसेना आजही आहे, शिवसेना उद्याही राहणार आहे. जोपर्यंत ही सगळी माणसं आहेत तोपर्यंत शिवसेना राहणार आहे. दादा हो, 18 ग्रामपंचायती मिळाल्या, चांगली गोष्ट आहे. सगळ्या सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा. परंतु और मकाम बाकी है. त्यांच्याकडे चिकार पैसे आहेत, आपल्याकडे निष्ठा आहे. ते पैशांनी मतं विकत घेऊ पाहतील, आपल्याला निष्ठेने मतं टिकवावी लागतील, निष्ठा पुन्हा पुन्हा पेराव्या लागतील. आपल्याला हे पटवून द्यावं लागेल की अरे दादा, चिकन 100 रुपये किलोनं जाते, बकर 600 रुपये किलो, ज्योतिताईला चालत नाही,
600 रुपये किलोनं जाते. बैल एक 50-50 हजार रुपये जाते. अरे दादा, इलेक्शन मध्ये 50-50 रुपयावर आमचं मत विकणार नाही. आम्ही त्या कोंबड्या बकऱ्याच्या किमतीनं आमची मतं विकली जाणार नाही. आमची मतं ठामपणे उभी असतील. जिथं कुठं अन्यायाविरुद्ध मशाल पेटत असेल त्या मशालीसोबत आमची मतं असतील. जिथं कुठं सत्याचा विजय होण्यासाठी ती मशाल धगधगत असेल तो धगधगता अंगार घेऊन आम्ही आमची म्हणणी मांडत राहू. आणि होय, हे सगळं करत असताना शिवसैनिकांना एकमेकांना साथ देण्यासाठी शिवसेनेतली सगळी माणसं जीवाचं रान करणारी आहेत. सन्मान्य संजय राऊत साहेबांसारख्या माणसांचा आमच्यासमोर आदर्श आहे की कितीही संकट आली तरी ठामपणे उभं राहणं काय असतं ते सन्मान्य संजय राऊत साहेबांसारख्या उदाहरणातनं आम्हाला शिकायला मिळतं. त्यामुळे तो आदर्श आमच्यासाठी प्रचंड मोठा आहे. राहिला प्रश्न ज्योतिताई, हे बांडगुळं कोण काय म्हणतं, चिल्लर कंपनी काय म्हणते, सोंगाडे विंगाडे काय म्हणतात, याचा काही मला फरक पडत नाही. कारण ज्यांचं स्वतःचं असं काहीच नाही आहे, जे दुसऱ्याच्या लग्नात जाऊन बुंदी वाढतात, अशा लोकांच्या बद्दल आपण बोलून त्यांना काही फार मोठं करण्यामध्ये हशील नाही असं मला सातत्याने वाटतं. त्यामुळे मी त्यावरती काही फार चर्चा करत नाही. हां, मी नक्की टीकेला उत्तर देईल. जेव्हा देवेंद्रजी बोलतात तेव्हा मी त्यांच्या टीकेला उत्तर देईल, किंवा जेव्हा देवेंद्रजींच्या बरोबरीने काही लोक बोलतात तेव्हा त्यांच्या टीकांना नक्की उत्तर देईल. बाकी चंगू मंगू, इवली बावली बारकाली पोरं काय बोलतात, टिल्ले पिल्ले काय बोलतात, याच्याने आपल्याला काय फरक पडत नाही. त्यावर आपण उत्तर देण्यास अजिबात बांधील सुद्धा नाही. दादा हो, मला आवर्जून अजून एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या सोबत नमूद करावीशी वाटते सगळ्यांच्या समोर, की मी 2दा आली आहे आता इथे. प्रचाराच्या वेळेला येईन, पण एकदा प्रचार संपल्याच्या नंतर, निवडणुकीच्या नंतर जर मी येईल तर मी फक्त आणि फक्त इथं शिवसेनेचा गुलाल उधळण्यासाठीच येईल, हे पक्क लक्षात ठेवायचंय. आणि गुलाल उधळण्यासाठी सगळ्यांनाच मेहनत घ्यावी लागणार आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगर परिषदा यासाठी अधिक ताकदीनं काम करावं लागेल. बबन दादा, मी आज आपल्याला पहिल्यांदा ऐकलं, परंतु आपण अफलातून बोलता, लोकांना पटेल अशा भाषेत बोलता. हे साधं सोपं रांगडं आपलं बोलणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आपला त्याच्यातनं संपर्क जाणवतो. आपण आमदारच आहात. आमदार आम्हाला इथून एक नाही, आम्हाला आपण अजून आमदार देणार आहात. आपल्या सगळ्या कार्याला शुभेच्छा देते. आपण सगळ्यांनी इथे फार वेळ दिला. मला कल्पना आहे की खूप उशीर झालाय. माझ्या बोलण्याने कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणालाही वाईट वाटलं असेल. विशेषतः खबरे गँगला जरा जरी काही दुःख झालं असेल, जरा जरी त्यांचा उपमर्द झाला असेल, तर अशा सगळ्या खबऱ्यांची, त्यांच्या नेत्यांची, आलमपनाहांची वगैरे मी अजिबात माफी मागायच्या भानगडीत पडत नाही. मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या शिवसाम्राज्यातील मराठवाड्यातील मुलुक मैदानी तो